now being recorded. झालं एक्झाम्पल लिहून? नाही मॅम. हॅलो हा हॅलो. मॅम. हा, झालं का हॅलो. एक्झाम्पल लिहून? हा, हॅलो. हो मॅम. हो झालं. ओके ओके. बाकीच्या सगळ्यांचं झालं का एक्झाम्पल लिहून? हो झालं. ओके. सो DNA सिक्वेन्स दिलेला आहे इथं. तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, काय दिले क्वेश्चन मध्ये, सबस्टिट्यूट द प्युरिन ॲट 5th पोझिशन by transition manner and find out the alteration in amino acid sequence. So see here, in transition the purine is get replaced by with the purine also. So see here there are two purines, one that is the, hello, येतोय okay, मॅडम one आवाज. that is the adenine. आवाज येतोय? हो हो येतोय. Okay, adenine, and second one that is the guanine. So here at the 5th position there is a adenine. So that adenine is get replaced with guanine. Okay. So first of all we see, or first of all we find that the normal amino acid sequence from the given DNA sequence. Okay. So first of all, जसं आपण लास्ट प्रॅक्टिकल मध्ये केलं होतं तसंच करायचं आहे. हा जो DNA सिक्वेन्स दिलेला आहे त्याच्यावरून त्याचा कॉम्प्लिमेंटरी काढायचा आहे. कॉम्प्लिमेंटरी वरून त्याचा mRNA अँड देन अमायनो ऍसिड सिक्वेन्स हा तुम्हाला नॉर्मलचा काढायचा आहे. आणि आफ्टर दॅट ऍट द 5th पोझिशन ॲडेनिनच्या ऐवजी काय करणार आहे तुम्ही, गॉनिन घेणार आहे. आणि मग त्याचा काय करणार आहे, अमायनो ऍसिड सिक्वेन्स mRNA आणि अमायनो ऍसिड सिक्वेन्स तुम्ही काढणार आहे. ओके. So solve that particular example. So this is the nascent DNA and the complementary DNA. Write down that.
हॅलो, तुमचं झालं की सांगा. mRNA सांगायचंय पहिला. झालं मॅडम. ओके, mRNA सांगा मग. AUG ओके. CAC GUA GCU AGU ACG AUC. ओके. अमायनो ऍसिड सिक्वेन्स. ते पण सांगायचं. हा सांगा की. हेच ना त्रिकोडन ते सांगू की अमायनो ऍसिड कोणता आले ते मी नाही आता काढलं अजून. mRNA मध्ये तुम्ही कोडॉनच सांगितले मला. हो मी आता त्या कोडॉन कोडॉनवरून हा अमायनो ऍसिड कुठले आले ते सांगायचं. हा तो चार्ट नाही माझ्याकडे आता, मी आता जॉईन झाली. ओके, थांबा एक हा. मिनिट. स्क्रीनशॉट घेऊन ठेवता काय का? हा थांबा एक मिनिट. सगळ्यांनी घेऊन ठेवायचं स्क्रीनशॉट. ह्याचा पण घेऊन ठेवा. झाला. हा हॅलो. येस मॅम. हा. हा सांगा. मिथिओनिन हं? हिस्टेरिक काय तर होतं ना, बघून हिस्टीन. सांगते. हिस्टीन. हिस्टीन. हं. हा हिस्टीन, व्हॅलिन, ॲलेनिन, हं? सेरिन, हं? थिओनिन, हं? बेसिलिस. ओके, बरोबर आहे. हा. आता आपण लास्ट एक्झाम्पल म्हणजे लास्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पल मध्ये आपण करत होतो तसं ॲरो करायचा खाली. पॉइंट म्युटेशन सबस्टिट्यूशन ट्रान्झिशन. ॲरोच्या बाजूला लिहायचंय पॉइंट म्युटेशन सबस्टिट्यूशन ट्रान्झिशन.
इथे दिलंय बघा. So here, if the purine is substituted at fifth position in a transition manner, then आता इथे डीएनए सिक्वेन्स करताना काय करायचंय, फिफ्थ पोझिशनला एच्या ऐवजी जी रिप्लेस करायचा आहे, म्हणजे जी लिहायचं आहे तिथं. त्याच्यासाठी वेगळा कलर वापरायचा आहे आणि मग त्याचा कॉम्प्लिमेंटरी कोणता येतोय ते काढायचं आहे. हॅलो. हा हॅलो मॅडम. हा बोला. हा तुम्ही आवाज दिला. आवाज येत नाहीये. तुम्ही आता काहीतरी म्हणला ना हॅलो म्हणून हॅलो म्हणलं. हा झालं का म्हटलं, कोडॉन फॉर्मेशन झालं का आणि mRNA सिक्वेन्स आला का? नाही ठीक. अरे वरचा सेमच आहे, वरचा जसा आहे तसा सेम आहे, फक्त सेकंड कोडॉन जो आहे त्याच्यामध्ये फक्त चेंज असणार आहे, बाकीचे सगळे कोडॉन सेम आहेत. फिफ्थ पोझिशनला फक्त जी आल्यामुळे फक्त सेकंड कोडॉन जो असणार आहे तो फक्त चेंज होईल. कोणीतरी सांगा मला mRNA सिक्वेन्स कोडॉन सांगा मला.
झालंय का? हॅलो मयुरी, हो. मयुरी आहेत का? हा सांगा मला, कोडॉन सांगा सगळे, MRNA सांगा मला. AUG हम्म. C हॅलो. हॅलो हा हॅलो बोला. हा CGC बोला. येस. GUA येस. GCU बरोबर आहे. हॅलो. AGU बरोबर. PG हम्म. आवाज येत नाहीये. लास्ट वन ओके. अमायनो ऍसिड सिक्वेन्स सांगा आता ह्याचा. हॅलो हा बोला. आवाज नाही येते. नाही, आवाज नाही येते. हॅलो हा बोला. मिथिओनाइन येस. व्हॅलिन मधला स्किप केला. आर्जिनिन येस. येस. बरोबर. पुढं. व्हॅलिन हा. ॲलेनिन हा. पुढं. हॅलो हा बोला. थ्रिओनाइन हा. आणि पुढचा. आयसोल्युसिन येस. म्हणजेच काय तर नॉर्मलचा DNA सिक्वेन्स घेतल्यानंतर त्याचा MRNA आणि अमायनो ऍसिड सिक्वेन्स जो आहे, तो अमायनो ऍसिड सिक्वेन्स कोणता होता? मिथिओनिन, हिस्टीन, व्हॅलिन, अलॅनिन, सेरिन, थ्रिओनिन and isoleucine. But after the transition type of mutation, that adenine is get replaced by the guanine, and after the replacement of the purine, the amino acid sequence is get altered as methionine, arginine, valine, alanine, serine, threonine and isoleucine. So the alteration or the change in the normal amino acid sequence occurred due to the substitution point mutation. So what is the result of that example? After transition type of substitution mutation or as a point mutation for fifth position nitrogenous base, that amino acid histidine is replaced by arginine. Okay, so this is the result of this example. The next example. Okay, so write down the next example from the provided DNA sequence. Substitute the pyrimidine by transition at fourth position. Find out altered amino acid sequence.
सो ॲज युजुअल आपण जो नॉर्मलचा दिलेला आहे, म्हणजे हा जो एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे DNA सिक्वेन्स, त्याचा आपण आधी काय काढणार आहे, mRNA, कॉम्प्लिमेंटरी DNA, देन mRNA अँड अमायनो ॲसिड सिक्वेन्स आधी आपण काढणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट करणार आहे. ॲट विच पोझिशन? ॲट 4th पोझिशन. सो एक्झाम्पल लिहून झालंय का तुमचं? हो झाले. Okay. So first of all, draw the DNA sequence and find out or evaluate that particular complementary DNA sequence. हॅलो, झालं का? हॅलो. येस मॅम झाले. ओके. सांगा मला हे सॉरी कोडॉन सांगा मला mRNA. AUG हम्म. CAC हम्म.
GUA, बरोबर. GCU, ACU, ACG, बरोबर. AUC. ओके. अमायनो ऍसिड सिक्वेन्स 9, आवाज नाही आला तुमचा. हॅलो. 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 हा बोला. हॅलो. हा बोला की. येतोय आवाज ना? हा येतोय, बोला. मिथिओनाइन, हिस्टिडीन, हा हा आवाज नाही येते मयुरी. थ्रिओनिन, हा एकदा थ्रिओनिन, डबल थ्रिओनिन आहे का? हॅलो. 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 हा काय सांगितलं तुम्ही? डबल थ्रिओनिन. डबल थ्रिओनिन नाही हो. बघा बरं परत एकदा. शेवटचा सिक्वेन्स काय मयुरी? ACG आणि AUC लास्टला पण हा AUC ला बघ की काय. आ AUC ला आयसोल्युसिन ना? हा हा तेच की मग डबल थ्रिओनिन म्हणत होतीस तू. बरोबर आहे. आयसोल्युसिन. AGU ला सेरीन आहे, सेरीन AGU ला. से ओके. आता हा झालेला आहे आपला अमायनो ऍसिड सिक्वेन्स. So here mRNA, then amino acid sequence, and after amino acid sequence, okay. So आता मला सांगा की इथं आपण काय करणार आहे, 4th पोझिशनला that pyrimidine is get replaced with ओके. म्हणजे टी आहे तिथं काय होईल? ए होईल. बरोबर आहे का? बघा हो. बरं वरच्या सिक्वेन्स मध्ये काय आहे. सांगा मला, मी सांगितलेलं बरोबर आहे का चुकीचे? काय सांगायचं मॅडम की आधी प्युरिन होता, त्याच्या जागी आपण पिरिमिडिन टी म्हणून घेतलाय ना 4th नंबरला. नाही. ट्रान्झिशन हे बघा, पॉइंट म्युटेशन मध्ये देर आर 2 टाइप्स और सबस्टिट्यूशन म्युटेशन मध्ये 2 टाइप्स आहेत. सो फर्स्ट दॅट इज द ट्रान्झिशन अँड अनदर वन इज द ट्रान्सव्हर्जन. सो आपण ट्रान्झिशनचे एक्झाम्पल्स बघतोय. So in transition there are 2 types of transition, purine transition and the pyrimidine transition. So here the purine is get replaced with the purine. So purine, there are 2 purines, that is the adenine and the guanine, and there are 2 pyrimidines, these are the cytosine and the thymine. Okay. So in the transition type of mutation, adenine is replaced with the guanine and then guanine is replaced with the adenine. And in pyrimidine transition, the cytosine is replaced with the thymine and the thymine is replaced with the cytosine. So see here in the first DNA sequence or
क्वेश्चन मधला जो डीएनए सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये ऍट फोर्थ पोझिशन देर इज अ cytosine. Okay, that cytosine, that is the pyrimidine, and that pyrimidine is get replaced with the pyrimidine, another pyrimidine. So another pyrimidine is the thymine. Okay, हा so first of all we evaluate just the amino acid sequence from normal DNA sequence, and after replacement we have to evaluate that amino acid sequence. But first of all, first stage is that cytosine is get replaced by the thymine. ओके, मग जो आता नंतरचा जो आपण डीएनए सिक्वेन्स आपण काढणार आहोत, तो डीएनए सिक्वेन्स काय करायचा आहे, काढताना आपण फोर्थ पोझिशनला सी च्या जागी टी लिहायचा आहे फक्त. ओके, हो. हा. हॅलो मॅडम, आवाज येत नाही तुमचा. हा, आता डीएनए सिक्वेन्स काढा की, मी इथं स्क्रीनवरती दाखवलंय बघा, सगळं एक्झाम्पलच आलंय ऍक्च्युली. खाली लिहिताना कसं लिहायचं, अगोदर पॉइंट म्युटेशन सबस्टिट्यूशन ट्रान्झिशन लिहिलेलं हा, तसंच. मगाच्या एक्झाम्पल मध्ये कसं लिहिलं होतं आपण, ऍरो हा करून, जो आधीचा मगाचा सिक्वेन्स जो आला मयुरीने सांगितलेला, त्या सिक्वेन्सला मध्ये ऍरो करून पॉइंट म्युटेशन सबस्टिट्यूशन ट्रान्झिशन असे लिहायचं आहे. आणि नंतर मग हा सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. मग तिथं फोर्थ पोझिशनला फक्त टी लिहिणार आपण, आणि मग त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढणार. त्याचं कॉम्प्लिमेंटरी दिलेलंच आहे ऑलरेडी. नंतर त्याचा एमआरएनए सिक्वेन्स, देन त्याचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स. हा.
हॅलो, झालं का? एक्झाम्पल झालं लिहून? हॅलो, हॅलो. हा, हॅलो. झालं का? झालं का? हो मॅडम. ओके, बाकीच्यांचं झालं का सगळ्यांचं? हो मॅम. हो. हा, ओके. म्हणजे हे एक्झाम्पल समजलं का तुम्हाला? की mRNA म्हणजे कोडॉन सेकंड जो आहे, सेकंड कोडॉन UAC जो आलेला आहे, तो आधीचा काय होता? नॉर्मल मध्ये CAC. That CAC second codon is replaced by the UAC, and the second amino acid histidine is replaced by which amino acid? Which amino acid? टायरोसिन. Okay, tyrosine. So that amino acid get altered due to the transition type of mutation or transition type of point mutation. So what is the result of the this example? After transition type of substitution as a point mutation or the point substitution mutation for fourth position or fourth positional nitrogenous base, amino acid histidine is get replaced by tyrosine. Okay, so alteration in the amino acid synthesis or the amino acid production is seen after the point mutation. So next example is transversion type of mutation. So here the transversion mutation, मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे, what is mean by transversion. Transversion is the replacement of purine with the pyrimidine and the pyrimidine with the purine, vice versa. Means there are two purines, that is adenine and guanine. That adenine is get replaced with the cytosine or the thymine, and the guanine is replaced by again the cytosine or the thymine. Okay, म्हणजेच की purine get replaced by the pyrimidine and the pyrimidine get replaced by the purines. That is the transversion type of point mutation or the substitution mutation. So here the given example, substitute the sixth position by transversion type of mutation. Find out the altered amino acid. So see here in this example, in previous two examples, there is a one chance of the replacement. Why it happens? So that particular pyrimidine or the purine is get replaced by the another and a single purine or the pyrimidine. Okay, but here in present example there are two chances of the replacement. Why this happened? So that in the transversion type of substitution mutation, that purine is get replaced by two pyrimidines. Okay, so that the A is get replaced either with the cytosine or the thymine. So there are two chances here. So first of all, we have evaluate or find out the amino acid sequence of the normal or given DNA sequence. Then त्याच्यानंतर काय करायचं आहे, सिक्स पोझिशनला दॅट इज सी इज द pyrimidine and that C is get replaced with the A and then the G. So पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मलचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यानंतर सी ला फर्स्ट रिप्लेसमेंट ही कशाची असेल किंवा सायटोसिनला फर्स्ट रिप्लेसमेंट कशाची असेल, ॲडेनिनची. मग पहिल्यांदा सीच्या जागी काय करायचं, आपण ॲडेनिन रिप्लेस करायचा आहे, त्याचा कॉम्प्लिमेंटरी, नंतर मग त्याचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचा आहे. अँड देन the second chance, that is the C, that cytosine is get replaced with again the thymine. बरोबर आहे का?
बरोबर आहे. थायमिन येईल सायटोसिनच्या जागी, तर गॉनिन येईल. सांगा. कन्फ्यूज होऊ नका. सायटोसिन अँड द थायमिन are the pyrimidines and adenine and guanine are the purines. Okay, so here at the sixth position there is a pyrimidine, that is cytosine. Okay, मग सायटोसिन हे पायरिमिडीन आहे. तर इन ट्रान्सव्हर्शन टाइप ऑफ म्युटेशन दॅट सायटोसिन दॅट पायरिमिडीन इज गेट रिप्लेस्ड विथ द प्युरिन्स. Okay, but there are two chances. There is a adenine, or that cytosine is replaced by the adenine, or the cytosine is get replaced by the guanine. Okay. Guanine. हा, बरोबर आहे. समजलं सगळ्यांना. सो पहिल्यांदा आता इथं तीनदा आपल्याला हा अमायनो ऍसिड सिक्वेन्सचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स फाइंड आउट करायला लागणार आहे. एक म्हणजे नॉर्मलचा काढायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काढणार आहे आपण तो कशाचा काढायचा आहे. सी च्या जागी आपण काय रिप्लेस करणार आहे. ऍडिनिन रिप्लेस करणार आहे. त्याचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड टाइम काय करणार आहे आपण, दॅट सायटोसिन रिप्लेस्ड बाय द गॉनिन, आणि मग त्याचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स आपण फाइंड आउट करणार आहे. बरोबर, म्हणजे 3 वेळा तुम्हाला अमायनो ऍसिड सिक्वेन्स फाइंड आउट करायला लागेल. सेम प्रोसिजर आहे. कॉम्प्लिमेंटरी DNA, देन mRNA, देन अमायनो ऍसिड सिक्वेन्स. ओके, सो सॉल्व करा एक्झाम्पल. आधी नॉर्मलचा काढून घ्या.
हॅलो हॅलो, झालं का एक्झाम्पल? हो. ते पहिलंच ना, अमायनो ऍसिड फक्त हा, काढायचं. पहिलं हा. हम्म. सांगा, कोण सांगते? सुजिता? हॅलो हॅलो. हा, सांगा मला. हॅलो mRNA मॅडम. सांगा. हा, सांगा. कोडॉन सांगा. mRNA. AUG येस. CAC सांगा पुढचं. GUA बरोबर. GCU बरोबर. AGU हा. ACG येस. AUC. बरोबर. अमायनो ऍसिड सिक्वेन्स. मिथिओनाइन, हा. हिस्टिडीन, हा. व्हॅलिन, हा. अलेनिन, हा. सेरीन, हा. थ्रिओनाइन, हा. आयसोल्युसिन. बरोबर. ओके. सो आफ्टर दॅट, आता हे अमायनो ऍसिड सिक्वेन्स आलेला आहे. ॲज युजल काय करायचं आहे? Point mutation substitution transversion. Here, in first case, C is replaced with the cytosine is replaced with the adenine. That substitution is mechanism where nitrogenous base is replaced by another. आता हे तुम्हाला मी मगाशी सगळे एक्सप्लेन केलेलं आहे. सो in first case or in first chance, that cytosine is replaced by the adenine, and then the cytosine is replaced by the guanine. So first केस जी आहे किंवा फर्स्ट चान्स जो आहे तो आपण इथं काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे पहिल्यांदा, आणि त्याचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचा आहे. So write down that the amino acid sequence, and find out the complementary DNA sequence, then mRNA and the amino acid sequence.
मला वेळ लागणार आहे, फक्त बोलू नका तुम्ही. झालं का? हॅलो कोमल. हा मॅम अमायनो ऍसिड लिहायचं चाललंय, एकच मिनिट. कोमल mRNA सांगा. AUG हा CAA हा GUA बरोबर GCU बरोबर. ACG AU. हा हा आणि अमायनो ऍसिड लिहायचे चालले ते, एकच मिनिट मॅम. मॅम हा बोला. मिथानिन अमायनो हा ऍसिड, ग्लुटामाइन, हा हा व्हॅलिन, ॲलॅनिन, हा हा सेरीन हा हा एक थ्रम्बो नाही, थांबा एकच मिनिट. थेओलाइन आणि आयसोल्युसिन. हा बरोबर. सो सी हिअर, आता ह्याच्या खाली येणार अल्टर्ड अमायनो ऍसिड means the second amino acid get altered if C means cytosine is replaced by adenine. Second amino acid histidine is changed or get altered as glutamine. Okay, so here is the altered amino acid. Then that second possibility at mutation, substitution, transversion, that C is get replaced by the guanine. So second जो तो सॉरी DNA सिक्वेन्स काढून घ्या आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे एक्झाम्पल मध्ये लिहिताना तुम्ही लिहिणार आहे, पण आता तुम्ही सोडवू नका कारण ह्याला खूप वेळ जाईल. हा नॉर्मलचा सिक्वेन्स आहे, नॉर्मलचाच अमायनो ऍसिड सिक्वेन्स ह्याच्यामध्ये येतोय.
फक्त आपण पुढचं घ्यायचं आहे. ओके, सो सी हिअर this is the DNA sequence at the 6th position. G is replaced. Then complementary DNA sequence, त्याच्यानंतर त्याचा mRNA sequence आणि amino acid sequence. आता हा जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही काढत बसू नका, मी तुम्हाला इथं स्क्रीन वरती दिलेला आहे. फक्त ह्याचा mRNA काढा आणि अमायनो ऍसिड काढा पटकन, कारण हे जे एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये थिअरॉटिकल पार्ट सुद्धा आहे थोडासा, त्यामुळे मी तुम्हाला ह्याचे स्क्रीनशॉट काढून किंवा हे स्कॅन करून तुम्हाला PDF सेंड करेन. त्यानुसार तुम्ही मग तुमच्या जर्नलमध्ये लिहायचं आहे. ओके, सो फर्स्ट मी इथं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी DNA आणि जो नेसन DNA आहे दोन्हीही दिलेले आहेत. सो mRNA सिक्वेन्स काढा आणि अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढा. हॅलो, झालं का? हॅलो अरुणा, हॅलो. हॅलो मॅम. हा, झालं का? हो झालं. कोण आहे? सुरेखा. सुरेखा. हा, ओके, सांगा मग mRNA सिक्वेन्स सांगा. AUG. हा. CAG. हा. GUA. हम्म. GCU. AGU. हा. ACG. हा. AUG. लास्टचा AUG आहे का? हा. नाही,
AUCA लास्टला. हा AUC. लास्टला हा AUCA. अमायनो ऍसिड सिक्वेन्स सांगा आता. मिथिओनिन, हा ग्लुटामाइन, हा व्हॅलिन, हा ॲनिलीन, हा अलेनिन. हा ॲलॅनिन, नंतर हा सेरीन, हा नंतर थ्रिओनिन, हा नंतर AUC, एक मिनिट, आयसोलिसिन. Yes, बरोबर. Okay. So see here in both cases that histidine, second amino acid histidine is get changed or get altered as glutamine. Okay. So what is the result of the that particular example? In the above example, point mutation as a substitution under or as a transversion mechanism if 6 nitrogen base which is pyrimidine is substituted, then the normal amino acid histidine at a second position or second positional histidine amino acid is get changed as glutamine. Okay, so here we have seen the two types of point mutations. These are the transition and the transversion type of mutation, and in both cases or both type of mutations, that nitrogenous base get replaced with another nitrogenous base and the mutation takes place and the amino acids synthesis or the amino acid production is get altered and replaced by the another amino acid. ओके, म्हणजेच काय आपण सिकल सेल ॲनिमिया मध्ये बघितलं, एक पर्टिक्युलर अमायनो ऍसिड आहे, तर दॅट अमायनो ऍसिड is get replaced by the another amino acid, and due to that particular sickle cell anemia occurred or observed in that particular human being also due to the mutation, and that mutation we have studied already, that is the point mutation. ओके, किती वेळ राहिलाय पूजा? 10:34 झालेत मॅडम. ओके, म्हणजे आहे 11 हाफ एन आवर आहे. 11ला काय परत लेक्चर आहे COC चं, काल झालं. बर बर हा बर. एक अर्धा तासात होईल तुमचं हे एक्झाम्पल फ्रेम शिफ्ट म्युटेशनचं. ओके, सो हिअर सी द फ्रेम शिफ्ट म्युटेशन. फ्रेम शिफ्ट म्युटेशन is 2 or more nitrogenous bases in the given sequence or the in DNA sequence get wrongly inserted or get deleted, leading to change into sequence of amino acid. That is the frame shift mutation. Means we have seen a DNA sequence or the nitrogenous base sequence. आता इथं स्क्रीनवरती मी खाली DNA sequence दिलेला आहे. So some patch or some part of the DNA sequence, for example 5 to 10 amino acids, means 5th position to 10th position, that the part or the segment of the DNA sequence it gets shifted to another position or get deleted, or some other 4 to 5 or 2 or more than 2 nitrogenous bases get wrongly inserted in the normal DNA sequence is known as frame shift mutation. Means the reading frame of that particular DNA sequence is get shifted, and due to that shifting the mutation can take place.
that is called as a frame shift mutation. आता पॉइंट म्युटेशन मध्ये आपण बघितलं की वन पॉइंट, एक सर्टन पॉइंटचा फक्त जो नायट्रोजिनस बेस आहे तो काय झालेला आहे, गेट रिप्लेस्ड, किंवा तो तिथं त्याच्यामध्ये चेंज झालाय, ऍडिशन झाली, डिलिशन किंवा इट गेट रिप्लेस्ड. ओके, that is the point mutation. And on other hand, the frame shift mutation, that reading frame is get shifted or it get replaced, that is called as a frame shift mutation. ओके, म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की पॉइंट म्युटेशन मध्ये फक्त एकच नायट्रोजनस बेस चेंज होतोय, बट हिअर इन फ्रेम शिफ्ट म्युटेशन 2 or more than 2 means 4 to 5, 3 or the 6, that segment of the DNA sequence is get shifted. Okay, so see here that example from provided DNA sequence from 1 to 20 sequentially, if the alteration takes place like 1, 2, 3, 4, 5, 6 and 14, 15, 16, 17, then 7, 8, 9, 10, 11, 12, 13. Find out the possible alterations in amino acid. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहे, हा जो नॉर्मलचा दिलेला डीएनए सिक्वेन्स आहे ऍज युजल त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढणार आहे, त्याचा आपण mRNA आणि काय काढणार आहे, आपण अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढणार आहे. सो जरा फास्ट घ्या थोडं, म्हणजे आपलं विदिन टाइम होऊन जाईल एक्झाम्पल. आता इथं काय करणार आहे आपण, इथं चेंजेस कोणतेही केलेले नाहीत, ऍज इट इज आपण पहिला जो डीएनए सिक्वेन्स आहे तो घेतलेला आहे आणि त्याचाच कॉम्प्लिमेंटरी काढतोय. ओके, इथं जरी कलर मध्ये दिलेला असेल तरी ते कशासाठी दिले, तर आपल्याला समजण्यासाठी आधीचं जे 7, 8, 9, 10 आहे ते फक्त तिथं काय झालेलं आहे, शिफ्ट झालेलं आहे, परंतु आधीचा जो नॉर्मलचा आहे तो नॉर्मलचा पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे. कॉम्प्लिमेंटरी, देन mRNA आणि मग अमायनो ऍसिड.
हॅलो. हॅलो, झालं का? mRNA ना? हा, mRNA सांगा. T A एक मिनिट. हॅलो, झालं का? हा मॅडम. हा, सांगा. हा, AUG हम्म. CUA हम्म. CGE UAC CCU हम्म. AGA हम्म. CUA आणि हम्म. अमायनो ऍसिड मिथिओनिन, हम्म. ल्युसीन, हम्म. हम्म. अर्जिनिन आणि टायरोसिन, प्रोलिन, अर्जिनिन, ल्युसीन. बरोबर. Okay. So see here on the screen, mutation, frame shift mutation किंवा frame shift mutation नुसार लिहिलं तरी चालेल. So see here, if 1 to 21 sequence of DNA is given in above question, म्हणजे वरती दिलेला जो आहे, is applied, then the altered DNA sequence of amino acid, म्हणजे क्वेश्चन मध्ये जसा दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये कसा दिलाय सिक्वेन्स बघा. सो 1 2 3 4 5 6, then 14 15 16 17, then 7 8 9 10 11 12 13. म्हणजेच काय तर सी हियर, एक्झाम्पल मधला जो क्वेश्चन आहे, सॉरी, क्वेश्चन मधला जो डीएनए सिक्वेन्स आहे तो डीएनए सिक्वेन्स नॉर्मल आहे. ओके. सो सी हियर 1 to 6 इज नॉर्मल आहे, तसाच ठेवायचा आहे 1 to 6. देन द 7 8 9 10 11 12 13, म्हणजे पुढे बघा जे ब्ल्यू कलर मध्ये दिलेला आहे CGGTACC, that is 7 8 9 10 11 12 and 13, is that particular frame or that particular sequence or the nitrogenous bases get shifted after the 70. ओके, म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे तो कुठे शिफ्ट झालाय, 17 नंतर शिफ्ट झालाय. म्हणजेच काय झालं, दॅट 14 15 16 and 17, these 4 nitrogenous bases get shifted before the 7 and after the 6. Means in between the 6th and 7th position, that the frame or the 4 nitrogenous bases get inserted, then the 7 to 13 nitrogenous bases get shifted before the after the 17 or 17th nitrogenous base. कळलं तुम्हाला म्हणजे काय झालंय ते? हॅलो हॅलो, हा, समजले सगळ्यांना? हॅलो, परत नाही एकदा सांगते. करायचं ते हा. नाही कळलं तुम्ही काय म्हणताय ते. काय करायचं म्हणजे?
हा म्हणजे ते शिफ्ट कसं कुठून ते भरपूर आहेत ना त्यामुळे ते कळत नाही एक्झॅक्टली. नाही, ऐका, एक मिनिट ऐका. आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये स्पष्ट दिलेलं आहे. एक्झाम्पल तुमच्या पुढं आहे, स्क्रीनवरती आहे. तिथं अमायनो ऍसिड सिक्वेन्स दिलेला आहे. ओके, 1 2 3 4 5 6 ऍज इट इज ठेवायचंय. बरोबर आहे तसाच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता 14th 15th 16th आणि 17th हे जे बेसिस आहेत ते 6 नंतर घ्यायचे. 6 नंतर डायरेक्टली 14 घ्यायचंय. 14 मग कुठला आहे, सी आहे. ओके, त्याच्यानंतर 15 घ्यायचंय टी, 16 घ्यायचंय ए, देन 17 घ्यायचंय जी. ओके, इथंपर्यंत झालं. त्याच्यानंतर 7th घ्यायचंय म्हणजे 7वा घ्यायचंय. 7वा कुठला आहे, सी. मग सी पासून ते 13 पर्यंतचा सी जो आहे म्हणजे की सी जी जी टी ए सी सी हा सिक्वेन्स तिथून पुढे घ्यायचाय. येते लक्षात? आणि मग राहिलेला नॉर्मलचा जो 18 पासून आहे, 18 19 20 21 हे 4 बेसिस मग त्याच्या पुढे येतील. येते लक्षात? एक मिनिट, हा सिक्वेन्स बघा, स्क्रीनवर दिसतंय? दिसते मॅडम. ओके, आता इथं सिक्वेन्स कसा आहे, 1 2 3 4 5 6 देन 14 15 16 17 देन 7 8 9 10 11 12 13 देन 18 19 20 21. आलं लक्षात? कोमल, हॅलो. हॅलो. आधी तो अगं नॉर्मल सिक्वेन्स दिलेला होता का नाही आधी हा पहिला एक्झाम्पल मध्ये, त्याच्यामध्ये हा. आपण सगळ्यांना नंबरिंग करतो बघ 1 ते 21 पर्यंत. हो आणि मग हो त्यांनी काय सांगितलंय की आम्ही दिलेल्या सिक्वेन्स नुसार म्हणजे 1 2 3 आणि मधनच त्यांनी 14 15 16 हो. घेतलंय. हा मग ते नंबरचे कुठले कुठले आहेत ना आधीच्या हा. आपल्याला जो नॉर्मल सिक्वेन्स आहेत त्याच्यामधले, त्यानुसार मग हम्म. त्यांनी जे दिलेलं आहे त्या ओळीनुसार लावून घ्यायचे. आणि त्याच्या पुढे हा मग 18 19 20 ऍज इट इज आहे ना, म्हणून ते तिथं नाही दिलेलं. हा हा हा, असं करायचंय ते. हा हा कळलं. म्हणजे फक्त त्याचा नंबरिंग चेंज करायचं, सिक्वेन्स हे करायचे. हा कळलं ते. हा, सो इथं नंबर पण लिहायचे आणि जो सिक्वेन्स म्हणजे जो चेंज झालेला नायट्रोजिनस बेस आहे तो पण शिफ्ट होतोय. आता इथं नंबर चेंज होत नाही, तर नायट्रोजिनस बेस चेंज होतोय. ते लक्षात तुमच्या? म्हणजे आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी त्याला नंबर दिलेत 1 2 3 4 5 अँड सो ऑन. हा हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण त्याला नंबर दिलेत. पण नायट्रोजिनस बेस काय होत आहेत, शिफ्ट होत आहेत. म्हणजे त्याची फ्रेम आहे ती फ्रेम शिफ्ट होती. एकच नायट्रोजिनस बेस शिफ्ट होत नाही, तर पूर्ण त्याची अख्खी फ्रेम, रिडिंग फ्रेम जी आहे ती काय होते, शिफ्ट होती. ओके, तर आता मी एक्झाम्पल मध्ये म्हणजे स्क्रीनवरती जो अमायनो ऍसिड सिक्वेन्स दिलेला आहे वरचा नेसन डीएनए आपण म्हटलेला आहे तो, तर तो आधी काढून घ्या. त्याच्यानंतर त्याचा कॉम्प्लिमेंटरी आणि मग त्याचा mRNA आणि मग त्याचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचा आहे. आणि तुम्हाला डिफरन्शिएट व्हावं म्हणून कलर पेननी त्याच्यामध्ये म्हणजे कलर केलेला आहे, कलर पेननी लिहिलेलं आहे ते, म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट होईल. बाकीच्यांना समजले का? अरुणा, सुजिता, सुरेखा? हो मॅम. हो समजलं. ओके. हो मॅम.
झालं का? हॅलो, mRNA सिक्वेन्स काढला? हो मॅम. हा सांगा, कोण सांगते मला आता mRNA सिक्वेन्स? ज्यांनी सांगितलेलं नाही त्यांच्यापैकी कोणतरी सांगा. स्वाती, प्रियांका, अरुणा कोण आहे? त्यांच्यापैकी सांगताय का? हॅलो, हा बोला. अरुणा सांगू हा बोला बोला. mRNA AUG बरोबर. CUA हा. CUA हम्म. GCG हम्म. GUA बर. CCA हम्म. and CUA. बर. अमायनो ऍसिड सिक्वेन्स? Methionine, हा. leucine, हम्म. leucine, हम्म. alanine, valine, हा. proline and हम्म. leucine. ओके, बरोबर आहे. म्हणजेच काय बघा, मला वाटतं तुमचा फोर्थ कोडॉन, एक मिनिट, फिफ्थ कोडॉन चुकलेला आहे. CUA आहे तिथं, GUA च्या ऐवजी. हा. हॅलो, हा मॅम. बरोबर का? हा. ओके. GUA मॅडम कसं जीच असणार ना? हा. GUA. हो हो, GUA च आहे, बरोबर आहे. हा. सो सी हिअर, एकच मिनिट. GUA. Okay. So see here, after the frameshift type of mutation, the sequence is changed as in the manner 1, 2, 3, 4, 5, 6, then 14, 15, 16, 17, then 7, 8, 9, 10. Mute करा सगळ्यांनी. 10, then 11, 12, 13, 18, 19, 20, 21. म्हणजे की नॉर्मलचा जो 1 to 21 सिक्वेन्स होता, that sequence get altered after the frameshift mutation, and the 14 to 17 14 to 16 nitrogenous bases get inserted in between the 6th and the 7th position nitrogenous bases, and the remaining 7 to 13 nitrogenous bases get shifted and it get attached to the 18. येते लक्षात. and then 18, 19, 20, 21 हा as it is nitrogenous base sequence राहिलेला आहे. So that after frame shift mutation the amino acid sequence get also altered. So first of all, the amino acid sequence in normal, that is the methionine, leucine, then arginine, tyrosine,
proline, arginine, and the leucine that get changed into the methionine, leucine, alanine, valine, proline, and the leucine. ओके, म्हणजे इथं पूर्ण ह्या फ्रेमशिफ्ट म्युटेशन मुळे दॅट अमायनो ऍसिड सिक्वेन्स दॅट गेट अल्टर्ड. So the original sequence, amino acid sequence is get changed or get altered. Okay. So ह्याची जी functions आहेत ती functions definitely or the consequently that functions of the amino acid get also altered or the inhibited. So this is the type of frame shift mutation. Examples झालेली आहेत आपली 4 examples झाली. Substitution, point mutation and the frame shift mutation. ओके, समजले सगळ्यांना एक्झाम्पल्स? येस मॅम. हॅलो. ओके. हो समजलं. आपली प्रेझेंटी खूपच कमी असते नेहमी. सो प्लीज बाकीच्यांनाही सांगा की प्रेझेंट राहा, कारण हे परत रिव्हिजन होणार नाही ना, प्रॅक्टिकल्सची होईल ना कशाची होईल, म्हणजे थेरीची पण नाही होणार. आणि पीपीटी जरी मिळाल्या तरी पीपीटीज वरून कितपत कळते, आता मी तुम्हाला सगळ्या पीपीटी सेंड करते, तर पीपीटीज वरून किंवा जे रेफरन्स बुक्सचे तुम्हाला जे काही पीडीएफ करून पाठवलेले असतील त्या पीडीएफ वरून तरी कितपत कळते हे तुम्ही स्वतः बघा, आणि लेक्चर अटेंड करणं हे पण बघा. सो प्रेझेंटी असली पाहिजे, कारण आज तर तुम्ही 6-7 जणच आहे, आपली टोटल स्ट्रेंथ 17 आहे. सो प्रेझेंटी जास्तीत जास्त यायला हवी, किंवा प्रेझेंट तुम्ही राहा, तुमचं स्वतःचं नुकसान करू नका, तुम्ही फी भरलेली आहे. सो काहीही करून 2 तास काढा ऍटलिस्ट आणि प्रेझेंट राहा. जे काही कानावर पडेल, जे काही डोक्यात घुसेल ते ग्रास्प करत राहा, असं वेळही वाया घालवू नका. आणि तुम्ही त्यासाठी म्हणजे एमएससी ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही पैसे भरलेत, आणि मला नाही वाटत की कुणी 10,000च्या आत पैसे भरलेत, बरोबर आहे का? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हो मॅम. हॅलो. हा, सगळ्यांनी 10,000च्या वरतीच पैसे भरलेत ना? हो. हा, मग का असं, म्हणजे तुम्ही असं स्वतःचं नुकसान नका ना करून घेऊ. जे मिळतंय ते घ्या ना. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही पैसे भरून एमएससी ला ऍडमिशन घेतले, फुकट मिळालेलं नाही ऍडमिशन तुम्हाला, आणि आता तुम्ही सेकंड इयरला आहात. सो तुम्ही तेवढे सिन्सिअर असले पाहिजे. तुम्ही पीजी होऊन बाहेर पडणार आहे, सो तुम्हाला तेवढं नॉलेज असलं पाहिजे. जे लोक असतात त्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे, पण जे अब्सेंट राहत आहेत किंवा हे ऑनलाईन आहे मग काय करायचंय असं असं होणार नाही, आणि परत कोणीही एंटरटेन करणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही रेग्युलरली करत असाल, एखाद्या वेळेस तुम्हाला नाही समजलं तरी परत रिपीट करता येईल, पण तुम्ही अब्सेंटच असाल आणि परत रिपीट करा म्हणाल तर ते होणार नाही, कारण आधीच खूप वेळ कमी आहे, त्यातून तुमच्या एक्झाम्स असतील, हे असणार आहे, त्यामुळं सिलेबस पण कव्हर झाला पाहिजे. सो प्लीज प्रेझेंटी तुमची जास्त असू द्यात, बाकीच्यांनाही सांगा. चालेल, तुमचा जास्त वेळ घेत नाही, 11:03 झालेत. सो सीओसीच्या लेक्चरला जॉईन करा तुम्ही, आणि मॅडमला सांगा हवं तर थोडा लेट सोडलं म्हणून मॅडमनी. हो मॅम. येस मॅम. हा हा, चलो बाय बाय. बाय.